स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट. स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट. घाटाला पायऱ्या 100, घाटाला पायऱ्या 100. झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. घाटाशी लाविला एक स्वर्गीय कल्पतरू. हे घाटाशी लाविला एक स्वर्गीय कल्पतरू. तरुला फांद्या 100, हे तरुला फांद्या 100. झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. सुटलं वार जोरात, फुले विखुरली पाण्यात. सुटलं वार जोरात, फुले विखुरली पाण्यात. तरंग उठले 100, तरंग उठले 100. झाला आनंद आली बहार. तरी एक दिवस स्वतःसाठी काढायचा, कारण की या तुमच्या आठवणींना तुम्हाला आयुष्यभर जगणार. कुठे सर्वजण मला ओळखतात, तरी पण मी माझी परिचय करून देते. माझं नाव विनायक पाटील, मुक्काम करून. जेव्हा कॉलेज मी जॉईन केले त्यावेळेस एकच माझ्या मनात इच्छा होती की मला आर्मी मध्ये जायचं. त्याआधी मी एनसीसी जॉईन केली. एनसीसी मधनं मी एनसीसी करत असताना मित्रपरिवार पण मला मिळतच गेला, परंतु मला आर्मी मध्ये जाता नाही आलं. उंची मुले माझी ती माझी खंत म्हणजे ती अपूर्णच राहिली. पण त्याच्याबरोबरच मला काही घरच्या पण जबाबदारी होत्या. त्याच्यामुळे मी फोटो स्टुडिओचा कोर्स केला. फोटो स्टुडिओचा कोर्स केल्यानंतर मला वाटते फक्त 13वी पर्यंत रेग्युलर कॉलेजला होतो. 13वी नंतर मी कॉलेज अधूनमधून यायचो आणि ते जॉब म्हणजे स्टुडिओ सांभाळून मी ते कॉलेज करत होतो. आणि त्याच्यातच ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर माननीय हेमंत पाटील साहेब हे खारबावचे, त्यांनी घरी आले डॅडींकडे आणि बोलतात की पाटील तुमच्या मुलाचं काम करायचंय. तसं माननीय आरशी पाटील साहेबांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही गोपीनाथ पाटील यांना जॉईन करा, तुमचा विजय नक्की. त्या अनुषंगाने त्यावेळेस कमलाकर तावडे साहेबांना 2-3 वेळा मदत केली होती वडिलांनी, पण त्यांनी काही लक्ष दिलं नाही. मग यावेळेस त्या आरशी पाटील साहेबांचा पण फोन आला आणि मग त्यांनी सांगितलं की बाबा गोपीनाथ यावेळेस तुम्ही हेमंत पाटलांना मदत करायची. दोघांना उभे साहेबांनीच केलेलं, आरशी पाटील साहेबांनीच. दोन्ही उमेदवार त्यांचेच. मग त्याच्यानंतर ज्यावेळेस निवडून आले साहेब, ते डायरेक्ट घरी आले. बोलतात माझ्या 2 जागा फिक्स आहेत, एक बहिणीचं आहे आणि एक मला वाटतं त्यांचं पुतण्या का काहीतरी असं मला वाटतं त्यांनी काम केलं. त्यांनी सांगितलं की ही परमनंट ऑर्डर आहे, तुम्ही सोडायची नाही. त्यांच्या थ्रू माझं काम टीडीसी बँकेत जाईल. म्हणजे इच्छा होती मला आर्मीमध्ये जायचं, पण काम माझ्या वाट्याला आलं बँकिंगचं. आता आमचं पण काम करा अवश्य. त्याच्यानी ते काम करत असताना मग बँकिंग मध्ये पण संघर्ष आलाच. बँकिंग मध्ये पूर्णपणे कम्प्लिटली तुमचा वशेला असेल किंवा तुमचं प्रमोशनचं जरी असलं आणि राजकीय दबाव खूप आहे, त्याच्यामुळे ट्रेस हा आमच्यावर खूपच असतो. बँकिंगच्या म्हणजे जे डिस्ट्रिक्ट बँकेत म्हणजे जेवढे कर्मचारी आहेत त्यांच्यावर ट्रेस आहे. आता आमचे शनिवार पण काल पण आम्ही कामाला हजर होतो आणि वसुलीसाठी फिरावं लागलं आम्हाला. तर ह्यावेळी एवढा ट्रेस जो असतो, घरचा ट्रेस, समजा आपला मुलावालांचा ट्रेस आणि बँकेचा ट्रेस, म्हणजे एक प्रकारे कामाला जॉबचा ट्रेस, हे ट्रेस मधनं कुठेतरी बाहेर पडायचं होतं. आणि मागच्या वेळेस गेट टुगेदरचं जेव्हा मला समजलं त्यावेळेस मला येण्याची इच्छा होती, पण नाईलाज असतो. म्हणजे माझी आई ऍडमिट असल्या कारणाने मी येऊ शकलो नाही. तर म्हटलं नेक्स्ट जेव्हा असेल तेव्हा कुठल्याही परिस्थितीत पोहोचायचं, ही तीव्र इच्छाशक्ती मला इथे घेऊन आली. आणि
कॉलेजच्या ह्या आठवणी कायमच्या राहतात. आता कामेंचा कॅम्प केला, त्या कॅम्प मधल्या पण आठवणी, डबल ग्रुप मधल्या, म्हणजे अशा छोट्या मोठ्या काही घडामोडी घडून गेलेल्या. ज्या वेळेस माझ्या साखरपुडा झाला त्यावेळेस एक मला वेगळाच अनुभव आला. तो पण नाही करायचा. तो म्हटलं अगोदर आला असतं तर काहीतरी अजून वेगळं असतं. पण घनशांती बाकी तर मस्त वेगळं माहोलदायक. नाही ना, त्या आठवणी जपून ठेवायच्या. त्या माझ्या आठवणी एक म्हणजे आपल्या ज्या आठवणी असतात लहानपणापासून ज्या आलेल्या असतात, त्या आठवणी जर जोपासायच्या असेल किंवा त्यांना नवीन उजाला द्यायचा असेल तर आपण एकत्र आलो पाहिजे, भेटलो पाहिजे. आणि ग्रुपमध्ये आता आपल्या प्रत्येकाचं वेगवेगळे ट्रेस असणार आहेत, वेगवेगळे दुःख असणार आहेत. हे दुःख जर हलकं करायचं असेल ना तर आपण सगळे एकत्र आल्यानंतर ते ऑटोमॅटिकली कुठेतरी त्याला आणि जगण्याची एक नवीन उमेद मिळते. बरोबर. एवढं बिनव्याजी कर्ज भेटतो मग. बिनव्याजी कर्ज आहे ना, बिनव्याजी कर्ज नाही, बिनव्याजी कर्ज जर घ्यायचं असेल तर आपल्यालाच आपली बँक तयार करावी लागेल. त्याच्यासाठी मित्रच लागतो. मित्रच लागतो. बिनव्याजी करता. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. माझं नाव दिलीप नामदेव पाटील, राहायला चाविंद्रा. जेव्हा मागच्या वेळेस जीटी झालं तेव्हा मला कोणाला कपितचा का आपण एकत्र जमतोय तेव्हा त्याची गोष्ट त्याला पहिले जोडलं. मी त्याच तारखेमध्ये मी दमन दौऱ्यावर होतो, म्हणजे आमचा 40+ दमन दौरा होता. तो दमन दौऱ्यावर होतो, पण मला यायला नाही जमणार परत. तर तेव्हा त्यांचे फोटो बघून सर्वांचे हे बघून थोडं मनाला हे वाटलं, अरे आपण मिस केलं. एवढं वर्षानंतर एवढं सर्व भेटणार आहेत. आणि त्याच्यात कसं आता हे मनोज, वैभव हे भेटत राहायचे, संदीप झाला, पण दुसरे इतर मित्र तर भेटणार नव्हते ना, ती तेव्हाच भेटणार होते. तो एक माझ्याकडे मिस झाला. पण ह्या वेळेस मी ठरवता की ह्या वेळेस जायचंच आहे. यांनी पुन्हा हे केला का तू येणार आहेस ना, अरे पण येणारच आहे. बघा कसं असतं ना की जेव्हा परवा दिवशी मी ऍडमिट होतो आणि माझ्या डोक्यात तेच चाललं होतं, काय मला सुट्टी भेटेल का नाही भेटेल. डोक्यात तेच चाललं होतं का माझ्याकडून सुट्टी मिस होईल, कारण डॉक्टर बोलताय का मेडिक्लेम करत असेल तुला आता 24 तास थांबायला लागेल. मी सांगितलं मला मेडिक्लेम नको, पैसे भरताना मी निघून जातो. मी मेडिक्लेम क्लेम करत बसलो नाही, कारण मी जीटीला पोहोचलो नसतो. मग जीटीला ते तर झालं. त्याच्यात आणखी दुसरा एक प्रसंग कालच मिळण्याला मुलगी बघायला जायचं मानकुलीला, आणि त्यांना गाडी घ्यायची, नवीन बुक केली, ते आजच आणायची आहे. आता बघा हा पण मोठा एक प्रसंगच होता माझ्याकडे. हिला पहिले इथे आलो, याला भेट मी सकाळी आणि सांगून गेलो का मी हिला सोडून येतो इकडे माहेरी, मग ही जाईल निघून. मी ते प्रेझेंट देऊन गेलो आणि मग तिला ती सोडली आणि मी पुन्हा इथे आलो. त्याच्यात आणखी दुसरा एक प्रसंग, मी ते साखरपुडा आहे तो मित्राच्या इथेच आहे ना, तिथं जाणंच आहे. आता त्याला बोललो का मी 2 पोचतो बरं तुला भेटून येतो असं. आला का जर आला नाही ना तर सगळ्याला घेऊन घ्या, येतो जगलेला मित्रांमध्ये. म्हणजे हे जगणं आहे ना, आपण किती जगलो त्यापेक्षा कसा जगलो ना हे महत्वाचं आहे. पण जीवनात आनंद एवढा महत्वाचा आहे ना, कारण भाऊ आता बोलले ना का ट्रेस वगैरे हे आहेत प्रत्येका जीवनामध्ये. कारण आपला आता संसार झाली, मुलं झाली, तर ट्रेस प्रत्येकाला आहेच. जेव्हा आपण युवा अवस्थेमध्ये होतो तेव्हा आपण एवढं नव्हतं. कॉलेज जीवनामध्ये आपण सगळं आई वडिलांना या होतं, आपल्याला टेन्शन नव्हतं. काही काहींच्या हलाखीची परिस्थिती असेल त्यांच्यावर असेल, पण आपल्याला नव्हती, पण आता आहे. पण या जेव्हा आपल्याला दडपण असून असं म्हणजे पुढे कमी करायचं असेल ना तर मित्रांमध्येच होऊ शकतो. त्यापेक्षा म्हणून आपण वर्षात हे बघण्यापेक्षा ना दिवसात वर्ष आपण हे केलं ना, तसंच जगलो ना तर जीवनामध्ये खूप आनंद आहे, आनंद घेता येतो, आनंद लुटता येतो. म्हणून मित्रांनी असं एकत्र आलं पाहिजे. आणि खरंच या आज आलो ही मला चुकवायची नव्हतीच आणि मी नाही चुकवली. धन्यवाद. त्याला ओळख पाहिजे गुरुला.
माईक इको करून ठेवलाय. काय मला बाईकवर मुलाची हे आहे ती जवळच घ्यायची सवय पडते. माईक ठेवून दे. मागच्या जीटीला माझी यायची फुल इच्छा होती. कपिलचा मला कॉल पण आलेला, पण त्याच वर्षी माझे बाबा वारलेले आणि ज्या दिवशी तुमचा जीटी होता त्या दिवशी माझ्या बाबाचा महिन्याचं जेवण होतं. पहिला आपला हो, दुसरा कुठला. सॉरी. आणि काय झालं, या वर्षी सुद्धा माझी यायची इच्छा होती, पण माझी ऍक्च्युअली लागली इलेक्शन ड्युटी. मी ठाणा कॉर्पोरेशन मध्ये. काल पण आम्हाला लेटर आलेला, तरी मी कपिलला नाव दिलं, पैसे पण दिले, पण त्याला बोललो जमेल की नाही जमली गॅरंटी नाही देत. आता उद्या आम्हाला परत उत्तर द्यायचं आहे. आज संडे म्हणून आज आलोय. नाहीतर ते इलेक्शन ड्युटी लागली असती तर यायला जमलंच नसतं. कारण कसं असतं, इलेक्शन ड्युटी म्हणजे 2-3 महिने कंटिन्यू, ना सुट्टी ना काही. सकाळी 7ला गेलं तर रात्री यायचा ठिकाणा नाही. पण यावेळेस नशीब कधी जरा आधी पुढे ढकलले, लागली तर आलो नसतो. पण असं सर्वांना मिस करणं आणि भेटणं, आज जवळजवळ मला वाटतं 22 वर्षांनी नंतर हे बरेच चेहरे बघतो. काही समजा भेटतात पण काही भेटत पण नाही. आणि एवढे भेटणं ही नशिबाची गोष्ट आहे. कारण मित्र असावा तो आयुष्यामध्ये असावाच. कारण मित्रासारखा दुसरा कोणी सोबती नाही. कारण आयुष्य जगणं हे मित्रांमुळेच कळतं का किती आनंद, किती काय. आपले किती नातेवाईक असू दे, काय असू दे, पण जेव्हा मित्र जमतात माणूस तेव्हा एकदम पूर्णपणे रिलॅक्स होतो. आणि म्हणून मी सर्वांना एक विनंती करतो, जे आज आले नाही त्यांना पुन्हा एक विनंती आहे की त्यांनी मागच्या वर्षी जो नवीन होईल आपला जीटीचा कार्यक्रम, तेव्हा सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती. हा पुढच्या वर्षी नको राहू दिवस. धन्यवाद. नामदेव म्हात्रे, टेमघर. माझी 2 मुलं आहेत. माझा परिचय पण देतो. माझी बायकोला जवळजवळ 2 वर्षा अगोदर ब्रेन स्ट्रोक झालेला, ती मरणातून वाचली. आता माझी मुलगी आहे फॅशन डिझायनिंगला आणि मुलगा कॉलेज करतोय आणि मी ठाणा कॉर्पोरेशन मध्ये आहे. बस, धन्यवाद. दिले तुम्ही काही सांगलं की थोडा वेळा किती रमाकांत एकनाथ म्हात्रे, मी राहणार कारवार. मागच्या जीटीच्या वेळेस काही कारणास्तव मी येऊ शकलो नाही, पण कपिल आणि सचिन आणि असे वैभव वगैरे असे बरेचसे मित्र माझ्या कनेक्ट मध्ये आहेत. बाकी नाही आलेले, महेश वगैरे सगळेच कनेक्ट मध्ये होते. प्रयत्न केला, मला कामी होतं तरी मी येण्याचा प्रयत्न केलाय. इलेक्शन एकविराला होतं. नमस्कार, मी जयश्री पठारे, आताजी संजना पाटील. मी अंबाडीला राहते. गेल्या वर्षी मला माहितीच नव्हतं, म्हणजे मी नंतर ऍड झाली ग्रुपमध्ये जेव्हा जीटी होऊन गेला तेव्हा. मग पण मला यावर्षी यायची इच्छा होती. मी ठरवलेलंच की मी येणार काही झालं तरी, आणि योग आला, सगळ्यांना भेटली, खूप छान वाटलं. गेल्या वर्षी मुलं नाही आली पाटील, मी राहणार चाविंद्रा. तुम्ही सांगू नका. माझं नाव संदीप तुळशीराम पाटील, मी चाविंद्रा गावात राहतो. आता बरेचसे चेहरे ओळखीचे आहेत, अनोळखी आहेत, पण एक आहे कसं, एक आनंद वाटला का नवीन ओळखी तरी झाल्या, परत झाल्या म्हणजे नवीनच्या. आता बरेचसे लोकांनी इतके वर्षांनी 1-2दा भेटले. फक्त मला कपिल आणि दसरथ भेटत नसता. दसरथ ज्या दिवशी मला जीटी झाला, ऍड झालो, त्या दिवशी दसरथचा नंबर भेटला. त्याला पहिले मी मेसेज केला, त्याला भेटायला पण गेलो नदी क्रॉस करून. त्याला विचार इतका भारी, पाण्यातून गेलो पण त्याला भेटलो. त्याच्यानंतर कपिलला मी गणपतीला का भेटणार, म्हणजे भेटणार अशी म्हणजे आठवण एक मित्रांची होती, म्हणून आपण इथपर्यंत आलो. आता मागच्या वर्षी म्हणजे मला यायला जमलं नाही, पण माझी इच्छा भरपूर होती म्हणजे. पण आता गेला तर गेला, आता समजा त्याच्यात काय पडायचा विषय नाही.
पण परत सर्वांना बघून खूप आनंद वाटला. महत्वाचा इथं याचं कारण म्हणजे माझं असं, आता किरण गेल्या वर्षी जीटीच्या अगोदर मी ना तो दापोड्याला एक ठिकाणी मागं पुढं, मला चेहरा त्याचा आठवण आहे, पण आता बोलायचा कसा मेन असं होतंय का आठवण नाही पण बोलायचा कसा, पण बोलत नाही तो. नंतर त्याला ग्रुप पण मी बघितला, हा कॉलेजला होता. मग असं काय कधी कधी काय होतं, आपण भेटतो पण बोलायला हे करतो. आता इथं भेटली, आता शैलेश तर आमच्या नातेवाईकच आहे, आता त्याचा येणं जाणं आहे घरी, पण आज कधी असा विषय नाही काढला, कधी आपला बोलणं नाही झाला. कपिलला बरेच वेळेला बोललो, मला शैलेश आठवत नाही, बरं सुभाष आठवते. आता सुधीर पण सुधीरला बोललो, मला सुधीर पण आठवत नाही बरं, पण आता थोडा मला ध्यानात आहे का सुधीर होता म्हणजे एवढा असा. पण त्याच्यामुळे काय होतं, आपला आता जवळ बसून पण आपण बोलत नाही. विषय असा की आपण कधी म्हणजे अनोळखी झालेला, तर याच्यात असं गेट टुगेदर मध्ये आपण आता भेटलो. आता गुरु झाला, गुरुचा पण चेहरा आठवण आहे, पण नाव त्याच्या तोंडात येत नाही. मागे असा एक मित्र भेटला मला साखरपुड्यात, तो पुढं पुढच्या वेळी मागं, माझे त्याच्या तोंडातून नाव निघला, तो माझ्या असं बघायला लागला मागं. अरे बरं काय आला म्हणजे तो दचकला का यांनी नाव कसा घेतला मला, तर अशी पण ओळखी होता. पण ठीक आहे, आता परत भेटलो, आता आपण एकमेकाला बघून दचकून नाही कमशे नाव हा आपल्या ग्रुपमध्ये पण आहे तो. आता यांची संबंध फक्त दसऱ्यात, म्हणजे आपला दसऱ्यात मला आणि कपिल, आता कपिल मला 2-3 वेळेला तांडाली रोडला भेटला, माझी सासू वडील दिली. पण कपिलने एकदा याला आवाज दिला, त्यांनी मला ओळखला नाही. मला हे ओळखतं का नाही ओळखते, बघितलंच नव्हतं तेव्हा 2 ते 3 वेळेला, म्हणजे इतक्या वर्षात 2-3 वेळेला त्याची माझी क्रॉसिंग झाली. पण एकदा याने असं मला वाटलं मला ओळखलं नाही, तर आता मला ओळखीत बरं विषय संपला. नाही रात्री म्हणजे जार म्हणजे तुझी नाही माझा वजन कॉलेज सुटल्यानंतर एकदम वाढलं, कॉन्टॅक्ट मध्ये आपण राहिलो नाही. माझ्या विनायक किती लांबचा, पण तरी पण त्याची म्हणजे एकदा भेट झालेली मागे आपण तिथं लग्नाला पण आलेलो ना आमची बाकीचा त्याला बोलत ना. आता म्हणजे विषय असते, आता गेट टुगेदर झाला, आता जी आली नाही आली ती आपली बरेचशे लोकांची कॉन्टॅक्ट मध्ये आहे. आपला रवी झाला, रवीची पण गाव मेन मुख्य कारण कसा, रवीच्या घरी मी जातो, सतीच्या घरी कोणतं येणं जाणार आहे असं झालं. माहिती द्या पोरांची. आणि 2 मुलं आहेत मला, एक पोरगा आहे, एक पोरगी आहे. पोरगा 9वीला आहे आणि पोरगी आता 4थीला आहे. बायका एकच विचारायला पाहिजे ना. नाही, सगळ्यांची एकच आहे, नैतिक अनैतिक एकच आहे. ऑन कॅमेरा परत एवढे बोलत अपेक्षा करतो का आपली पुढे ओळख अशीच राहते. लक्षात ठेव, कारण मागच्या घटक मध्ये मला बोलायची संधी दिली होती, तर पुन्हा दिली. तुम्ही दिलीपेक्षा मी घेतली असं बोलायला लागेल. की आपल्याला तर बघा, प्रत्येकाने आपापले मत व्यक्त केले की आपण सगळ्या मित्रांनी पुन्हा पुन्हा भेटायला पाहिजे. बघा कसं आयुष्याचं काही, आपण कसं आयुष्याचा काही भरोसा नाही. आपण विचार करतो की प्रत्येक दिवस हा माझ्या प्रत्येकाच्या शेवटचा दिवस असा म्हणून जर आपण जगलो, तर मला असं वाटतं सगळ्याचं आयुष्य सोपा वाटतो. प्रत्येकाच्या कामामध्ये, प्रत्येकाच्या व्यवसायामध्ये असा बिझी आहे. आणि मित्र जरी आपण कॉलेजच्या असलो, काही असलो, तरी आपण प्रत्यक्षात कोणाला भेटत नाहीये. आता ठीक आहे, आपण टेक्नॉलॉजी आली, व्हॉट्सअप आले, त्या निमित्ताने आपण सगळे एकत्र आलो आणि प्रत्येकाचे नंबर्स आले. जसं संधी बोला की लगेच मी 2-3 जणांना कॉन्टॅक्ट केला, त्याच्या मनाने जे काय आहे ते त्यांनी व्यक्त केला. पण कसं होतं का, हा मित्र हा जीवनातला असा भाग आहे जिथं कुठल्याही प्रकारचा आपल्याला रक्ताचा नाता नाहीये किंवा मासाचा नाता नाहीये, पण हा एवढा मनाचा नाता की जिथं आपण कुठलीही गोष्ट असेल पहिला मित्राला सांगतो. इव्हन असे काही सिक्रेट असतात की जे बायकोलाही सांगू शकत नाही, बरोबर. पण ते बरोबर नाही, म्हणजे सगळं सांगून आलंय तिथं. आणि कसं होतं की दैनंदिन जीवनामध्ये सगळ्यांचं आयुष्य त्रस्त आयुष्य, बरोबर. म्हणजे प्रत्येक जण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठे असं, या मुली झाल्या यांच्या आयुष्यात खूपच खडतर आपण आपल्यापेक्षा बोलल्यानंतर ते समजलं आपण आपलं नाही तसं नाहीये. म्हणजे मुलगा कुठेही जाऊ शकतो, मुली एक कसं त्यांचं
प्रापंचिक गोष्टी असतात, त्यामुळे त्यांना मुलं झाली किंवा त्यांचा सांभाळ करणं हे असं नाही की त्यांना अजिबातच नाही जमायचं. पण कसं आहे, शेवटी एक आई झाली, सून झाली किंवा कोणी त्यांना काही बंधन आहेत आणि त्यांना ह्या गोष्टीमध्ये आता त्यांना जगण्याचा हाच आनंद की चला आता आम्हाला कॉलेजचे मित्र मिळतात, भेटतात. बरोबर, कारण आपण कसं कॉलेजला असताना सगळेच लहान होतो. म्हणजे बघायला गेलं तर सगळ्यांना कोणाला नव्हती अक्कल, पण आता अक्कल आली तर सगळ्यांना पडली टक्कल. असं सगळ्यांचं झालं. आपण सगळे एकत्र आलोय. मुलींना कसं की आता त्यांना हा एकच दिवस, ह्याच आठवणी आपण पुढे घेऊन जाणार. आता सगळ्यांना वेध लागला की पुढच्या वर्षी करण्याचा, जमला पुढच्या वर्षी करण्याचा, जमला आपण ह्या वर्षामध्ये डिसेंबर मध्ये 6 महिने आपण एकत्र असलं तर जरा बरं. कारण काय होतं माहितीये का, की सगळ्यांना एकत्र येण्याचा हाच एक म्हणजे प्लॅटफॉर्म आहे. घटक हा एक प्लॅटफॉर्म आहे की जिथं तुम्ही या तुमच्या भावना व्यक्त करा, तुम्ही तुमचा आनंद, रिलॅक्स, मेंटल रिलॅक्स. प्रत्येकाचं वेगवेगळा काम आहे. आता हा अरविंद किती जणांना चोपत असेल, कारण त्याला स्ट्रेस आहे. काठी म्हणजे तू डायरेक्ट फोडत असेल तर विचार नाही करत ना, घरचा राग, हा बायकोचा त्रास, दुसऱ्या त्रास. हा म्हणजे कसं असतं प्रत्येकाला तेच आहे. शेवटी तो त्याचा नाही, त्याची ती मानसिकता होऊन जातो. कुठला राग कुठे घालेल ती मानसिकता होता. आता आपण आपला राग नाही काढू शकत. बरोबर. आता माझंही कसं 10वी 12वीच्या परीक्षा असल्यामुळे मलाही वेळ देता येत नाही. पण आज मी बोलतात ना की पोरांपासून मी सुट्टी घेतली. पोरं माझ्याकडून सुट्टी घेतात, त्यात मी मुलांपासून मी सुट्टी घेऊन आलो. कारण कसं आहे की आपल्याला नाही जमत है ना. आणि शिक्षकाचं पण कसं आहे, देऊन देऊन तो बिचारा थकलेला असतो. त्याच्यामुळे तो बरोबर का नाही, तो बोलतो ना की लोकांना प्लस करता करता तो स्वतः कुठं वजा होऊन जातो हे कळत नाही. आणि नंतर समीकरण त्याचा कधी जुळतच नाही. हा शिक्षकाचा पण आयुष्य आहे. शिक्षकाचा नाही, प्रत्येकाचा तोच आयुष्य आहे. आणि या खडतर आयुष्यामध्ये सुद्धा आपण एकत्र येणे, कुठल्या तरी ठिकाणी येऊन रिलॅक्स होतो. एकत्र जेवणात सगळे घरी जेवतात, पण एक मित्रांच्या सोबत तो जेवण हा एक प्रकारचा बोलतात ना की अमृतच सगळं आपण खाल्ल्यासारखा होतो. पण हा आता स्नेह संमेलन झाला, बरोबर नाही, स्नेह भोजनाचा आता स्नेह संमेलन. सगळ्यांना एकत्र येण्यासाठी आणि महत्वाची गोष्ट काय आहे की प्रत्येक आता अमित बोलला की माझा कॉमर्स होता, इव्हन प्रत्येकाचे वेगवेगळे विषय होते. मित्र सगळ्यांना एकमेकांना चेहऱ्याने ओळखत होते, पण नावाने काही आपल्याला असा की कोण आपल्या बाजूला आहे किंवा कोण. आणि मुली तर कधी असं नव्हतं त्या मुलीच्या सांगितल्यामध्ये, पण त्याही आल्या एकत्र, छान वाटतं. मला असं वाटतं अजून बऱ्याचशा मुली आलेल्या नाहीये, मुलं आलेली नाही. ओके, त्याबद्दल खंत वाटतं समजा, पण अशी एकत्र यायला पाहिजे सगळ्यांनी. आणि आपापल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या विसरून पुन्हा एकदा आपण कॉलेजला येऊया, किंवा आपण पुन्हा कॉलेजला आल्याचं म्हणजे वाटतं आपल्याला की, कारण कॉलेजचे शाळेचे मित्र एकत्र आल्यानंतर आपल्याला वाटतं की आपण पुन्हा लहानपणात गेलो. आज आपली मुलं बाळ झाली, इव्हन मुलं आपल्यापेक्षा मोठी झाली, बरोबर. पण हा एकमेव असा ठिकाण की जिथं आपण लहान झाल्यासारखा भाव होता, की का पुन्हा नव्याने असं बोलतो की जसा पाऊस पडावा तशी त्या नवीन पालवी फुटावी, तसं आपल्या आयुष्याला किंवा मनाला कुठेतरी एक नवीन पालवी फुटते, बरोबर. म्हणजे जगण्याची एक नवीन होप, नवीन आशा येतो. बोलायला गेलं तर भरपूर आहेत. आणि रणजित असतं तर त्याची आपल्याला कथा कादंबरी आपल्याला तिथं कथा कादंबऱ्या इतिहास कोणाचा काढायचाच नाही, बरोबर. त्यांनी कुठे किती पुस्तकं वाचली ते आपल्याला सांगितलं. पुस्तकं तुम्ही वाचा किंवा ते तुमच्या आयुष्याचा भाग असतो, बरोबर, किंवा नव्हता, बरोबर. गाणी नंतर 100% बोलू आणि प्रत्येकाला छान देणार गाणी बोलण्याची. ओके, मार्केटचं काय बोलते का? तर पुन्हा एकदा मला बोलण्याची संधी दिली, धन्यवाद. नंतर आपण गाणं घ्या, मस्ती मजा करणारच.
त्यानंतर मी मुलींकडे माहिती सुपूर्द करतो. मला वाटते सविता किंवा शिल्पा पण आता मला वाटते नवीन आणलेलीच आहे का? मी लक्ष दे मला बाकी घेऊन. हा आता पण बॅग गाडीची आहे. तुम्ही बोला बस बाकी उठी पाहिजे मी याच्यात प्रेमनाथ आता प्रेमाकडे संपूर्ण करतो. नंतर तुला कोण काय करायचं आहे ते. धन्यवाद. एक सांगतो, एके ठिकाणी फिरायला जा फॅमिली सोबत, आपली स्वतःची, आणि त्याच्यानंतर ना त्याच ठिकाणी तुम्ही फिरायला जा मित्रांसोबत. तेव्हा तुम्हाला समजेल महत्व मित्रांचा काय असते ते. फॅमिली सोबत गेलं काय पोराचा हात धरा, पोरींचा हात धरा, त्यांना सांगलं इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको. पिशव्या घ्या वेगळ्या, सामान खरेदी पण आपण करा, पिशव्या घ्या. बराच वर्ष केला, त्याच्यानंतर मग सुरुवात झाली मित्रांच्या जोडीला फिरायची. मग आता त्यांना बाजूलाच ठेवलं, तुम्ही द्या आमचे मित्र. मसाला पाठवलं तुझा पण ऐकाच येणार आहे नंतर. आता बरीचशी जण एकमेकांचा चेहरा विसरलेली या गेट टुगेदरच्या म्हणजे मार्फत आपण गेल्या वर्षीपासून चेहऱ्याने विसरलं, नाव विसरलं. बरीचशी मंडळी अशी आहे का काही म्हणजे आधी मध्ये यायचे, फुल टाइम यायचे नाही कॉलेजला, त्याच्यामुळे ओळखी नव्हत्या. माझा तर एवढा परिचय गेट टुगेदर नंतर झालाय. त्याच्यात मीच असं आहे का मला 60-70% ओळखत ना. माझी पद्मश्रीचीच गँग मला ओळखते पहिल्यापासून. बाकी मला नाही वाटत का जास्त मला ओळखत असतील. पण आता गेल्या वर्षीच्या गेट टुगेदर पासून कोणी पण भेटला, कुठेही भेटला, मला आवाज देऊन थांबवतात असं किंवा काय. हा, फोटो पण काढता. आणि सगळ्यात जास्त मी मित्रांना भेटणारा मीच आहे जास्त करून, कारण मी अख्खा दिवस फिरत असतो. आणि सगळ्यांच्या जास्त मित्रांच्या घरी जेवायला जाणारा पण मीच आहे. हा, त्याची दखल घ्या. काही मित्रांनी माझा फोन उचलायचं बंद केलं, कदाचित त्याला वाटलं जेवायला मी येईल, जेवू का नाव त्यांचं सरेंडर नाही. त्याचे कपिल भाई यावी सांगतात बाबा, कपिल आपला मित्र सांगते कपिलच्या घराजवळ माझी 3 वर्ष झाली ड्युटी आहे, मला एकदा पण जेवायला घातला नाही. पण मी 3 वेळा कपिलच्या घरात जेवून आहे. तर जेव्हा सौभाग्य म्हणा लाभलेला तो तुम्हाला पण लाभो. कपिलच्या घरा मस्त जेवण बनवतात आणि टेक्निक आहे नाही ते तर याच्यावर तशा गोष्टी पण काय आहे, ज्या गावामध्ये आपण जातो ना, काय होत बाबा असं आहे ठरवलेले आहे आम्ही. गेल्या वर्षी आपण 50 जण होतो, यंदा 30 आहेत. पुढच्याला 20 असली ना तरी गेट टुगेदर होणारच. त्याच्यानंतर 15 असली ना तरी होणार. शेवटला जी 5 जण आम्ही गेट टुगेदर होणार. 5 जण असली काय 4 जण असली, 2 जण असली तरी गेट टुगेदर होणार. तारीख ठरणार, वार ठरणार, लोकेशन ठरणार. 5 जण असली तरी होणार. हा नाही, कॉलेजचीच लागतील. बिजाना आम्ही तारांनी देत काय भरपूर याद येवायला भरपूर तयार आहे. मोस्ट ऑफ आपण आहे ना ते पौष महिन्यात गेट टुगेदर, सगळ्यात जास्त गेट टुगेदर तुम्ही बघा पौष महिन्यात होता सगळ्यांचं. कारण काय नसते, काय कार्य नसते आपला, त्याच्यामुळे पब्लिक काय करते पौष महिन्यामध्येच गेट टुगेदर करतात असं. आता बरेच जण आता हा भाई जर मला भेटला असता ना कालपर्यंत कुठं तर मी ओळखला नसता. आता गेट टुगेदरच्या मुलं मी याच्या भरपूर फरक झालेला आहे चेहऱ्यामध्ये. पण काय अमित भाई मला 1 वर्ष 3 वेळा भेटला. तो जर जीटी नसता झाला ना तर 3 वेळा आम्ही एकमेकांच्या जवळ गेलो नसतो. जीटीचे मुलं किंवा आपल्या ग्रुपचे मुलं आपली वाढली, भले आपण चेहरा विसरले, आठवणी विसरल्या, पण परत आपण एकमेकाला बॉन्ड झालेला आहे.
त्यातनं 2 वेळा प्रोग्राम करणार आहेत, त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि कमी नाही. एक अशी छोटीशी सहल असणार आहे आणि एक गेट टुगेदर, या 2 गोष्टी फिक्स असणार आहेत. ज्याला ज्याला इंटरेस्ट असेल त्यांनी यावं. 10-15 जरी असतील तरी होईल, बाकी काय असं नाही का बाबा 50 असतील ना 40 असतील तरच, 10 असले तरी होणार. सगळ्यांच्याच येण्याची इच्छा असते, फक्त काही अडचणी आल्यानंतर मग ते नाही येऊ शकत. 100 पैकी ना अडचणी असतात, 100 जण आहेत, 100 पैकी 20-30 जणांच्या अडचणी येऊ शकतात, 70 जणांना अडचणी येऊ शकत नाही. एक मिनिट हे जी लोक वय झाले किंवा आपला संतानाला या अशा गोष्टी करताना ते मला पटत नाही. बोलायचा नाही, वय झाला बी नाही की बोलायचा नाही, हे शब्दात नाही डिक्शनरी मध्ये. आपण कॉलेजला जाऊ आले काय झालं असं बोलत असतो ना उद्या होईल ते पहिला बोलला असा काय बोलायचा नाही, पॉझिटिव्ह बोलायचा. म्हणजे आणि इतके पण मार्ग काढणं नाही किंवा मात करणं हे महत्वाचं आहे. आणि हे वय आहे का पुन्हा नव्याने ऊर्जा तयार करून जवान झाल्यासारखं फील करणं. पण काका बोलून त्यांना घे काकांच्या वयात झालं तर काका बोलणार. सलमान खान 60 वर्षाचा झाला ना, आता 6 पॅक आहेत ना, अभि आहे ना, सलमान खान आहे का तो? हा सरिता, कॉलेज पासून सलमान खान आहे. जोपर्यंत मी आहे जोपर्यंत तो आहे तोपर्यंत एकच. प्रामाणिक राहायचं कुठल्याही याचे. गेट टुगेदर चांगली गोष्ट आहे, कारण मी कॉलेज लाईफ नाही जगले. मी खरंच सांगते, मी कॉलेजला खूप कमी म्हणजे लेक्चर्स अटेंड केलेले आहेत. त्याच्यामुळे माझे मित्र-मैत्रिणी भरपूर असून सुद्धा मला कधी त्यांच्याशी बोलायला पण वेळ मिळाला नाही. तर म्हणजे त्यांच्याशी गप्पा गोष्टी हसणं वगैरे हे तर मला झालंच नाही, वेळच नाही मिळायचा. कारण घरात मी मोठी होती आणि घरात जरा जबाबदाऱ्या वाढलेल्या होत्या माझ्या, त्याच्यामुळे जास्तीत जास्त वेळ माझा घरातच जायचा. पण स्कूल लाईफ मी खूप एन्जॉय केले. बापट मॅडम त्यावेळेस होते आपले प्रिन्सिपल संस्कृत विषय शिकवायला, आणि बाकीचे टीचर्स तर खूप, म्हणजे आम्ही खरंच भाग्यशाली त्या बाबतीमध्ये. आणि कॉलेजचे पण वडील पण टीचरच होते, ड्रॉइंग टीचर. आणि मला सुद्धा ड्रॉइंगचीच आवड होती, मला एटीडी करायचं होतं, पण त्यांनी मला ढकललं ते कॉलेज लाईफ मध्ये. आणि मला कॉलेजमध्ये जरा पण इंटरेस्ट नव्हता, पण ते आता घेतलंय तर आता करा म्हणून ते BA झालं, MA झालं, BEd पण झालं. BEd ला पण खूप मजा आली, कारण ते लेक्चर्स वगैरे घ्यायला पहिल्यांदा मुलांसमोर उभं राहायचं. पण आता त्या मुलांसमोर उभं राहायची इच्छा होत नाही. शिक्षकाचं लाईफ आता खूप खूप म्हणजे डिफिकल्ट झालेलं आहे. हा, आणि प्रायव्हेट शाळेमध्ये तर एवढा वर्कलोड आहे ना की विचारता सोय नाही. हल्ली सुद्धा मला वेळ नाहीये, पण मी वेळ काढलाय. कारण काय, पेपरचे बंडल पडले 10वीचे 80 मार्क्सचे. मग संडे तर पूर्ण कामातच जातो, पण घेतला वेळ त्याच्यातनं काढला. सरकारी टीचर्स पण खूप हैराण आहेत, त्यांना पण त्यांच्या मागे पण बाहेरची कामं भरपूर आहेत. कोण असं इलेक्शन आला, जनगणना आली, पण प्रायव्हेट मध्ये जरा जास्तच, पण प्रायव्हेट मध्ये जास्तच आहे. आणि त्यात आणि हल्ली नियम पण एवढे कडक लागले कि मिस फिर इसको अगर कुछ हो गया, किधर से गिर गई तो रिस्पॉन्सिबिलिटी आपकी रहेगी ना. बोले यार ये कौन सा आपको भेजना है कि नहीं भेजना है वो आप डिसाइड करो, आप मेरे ऊपर ना मतलब ये जिम्मेदारी ला दो. तो फिर वो बोली कि ठीक है. बोले आप उसको भेजो ही मत, मुझे ये रिस्क नहीं चाहिए. सरळ सांगितलं. म्हणजे तुम्ही आमच्यावरती सगळं लागता काय ना, आणि खूप स्ट्रेस असतो काही काही म्हणजे आपले फ्रेंड्स भेटले, नव्यानेच मित्र झाले. कारण मला आठवतच नव्हते की हे चेहरे, असे बरेचसे चेहरे आहेत की ते समोर यायचे, कधी ओळखलं नाही. माझं 12वी ते फ्रेंड्स वेगळे होते. 12वी मी पद्मश्रीला केलेला, म्हणजे 1 वर्षाचा गॅप होता, आणि मग मी इकडे पुन्हा तुम्हाला कॉलेजला जॉईन झाले.
एक इन्सिडेंट असा झाला, मला वाटतं त्याचं नाव निरंजन असेल. हा, तो जेव्हा वॉलवर बघितला त्याला फोटो मी, तेव्हा मला लक्षात आलं हा निरंजन. तर मी त्या हॉस्पिटलमधून जात होती ना, त्यांनी मला आवाज दिला पाठीमागून, पण तो त्याचा एक्सप्रेशन चेहऱ्यावर त्यालाच कॉन्फिडन्स नव्हता कदाचित. मी मागे वळून बघितलं, पण मला ते ओळखू आलाच नाही. म्हणजे ह्या माध्यमातून निरंजनला मी सॉरी बोलेन की त्याला मी ओळखलं नाही, पण ज्या वेळेस वॉलवर बघितला, त्याचा फोटो बघितला, तेव्हा मी समजते हा या माणसाने मला आवाज दिला होता. हा पास झाला. गेल्या वर्षीपासून असे माझे मोजकेच फ्रेंड, असे मोजकेच का म्हणेन तर जे सातत्याने आमच्या संपर्कात GT पासून आहेत. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, फ्रॉम मॉर्निंग टू गुड नाईट पर्यंत तुम्हाला एखाद्या मोटिवेशनल स्पीकरची पण गरज लागणार नाही. इतकी आमची धमाल मस्ती, म्हणजे अक्षरशः अंगावर शहार येतात. इव्हन डाएट प्लॅन फॉलो केला की नाही इथपर्यंत आमचं चालू असतात. तू काय खाल्लंस, अरे तुझ्या ताटात जेवणात बघ, म्हणजे जेवण ताट काय जेवतोय ते पण ते आम्हाला दाखवतो. इतकी आमची मस्ती. आणि खरंच मी कोणी बिलीव्ह करणार नाही की असंही एक लाईफ 40+ नंतर पण. आणि आपण इनफ मॅच्युअर आहोत आता की आपण जसं बोलतो ना, गोरले बोलला की आपण नवीन जन्माला आलोय, तर खरंच नवीन जन्माला आलो. कारण मॅच्युरिटी पूर्ण आलेली आहे, मुलांची जबाबदारी आपल्याकडे संपत आलेली आहे. आपण काय जगायचं तर जगलाय, आणि आता आपण परिपक्वतेकडे असून आपल्याकडे फ्रेंड्स आहेत. आणि इतके म्हणजे जसं ते बोलले की फ्रेंडला तुमच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन पण ओळखलं आलं पाहिजे की बाबा हा काहीतरी गडबडीत किंवा अडचणीत आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणेन की ह्या 2 वर्षात मी ज्या 20 वर्षात जे आयुष्य जगले नाही तेवढं आयुष्य मी ह्या 2 वर्षात रोज मजा मस्तीने आणि मस्करीमध्ये इतकं चालते की म्हणणार आधी काय खाल्लं इथपर्यंत आमचं चालू असतं. ते काय नाही खावं, कपिल नाही यायचे वाटते, कपिलला आमच्या रोज असतात, अरे तुझ्या ताटात तेलकट बघ, अरे ही भाजी कुठली रे कपिल, ही तीच आहे का भाजी. म्हणजे इतके छान एक्सपिरियन्स. आणि थँक्यू कपिल, ज्यांनी हा GTचा समजा गेल्या वर्षीपासून सगळ्यांनी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. आणि मला वाटतं खरंच ती लोक मिस करायला पाहिजे त्यांनी की इतकी छान अपॉर्च्युनिटी असताना सुद्धा आपण एकत्र येत नाही आहोत, किंवा त्यांच्याकडे वेळ नसेल तर मग कधी वेळ मिळणार. जबाबदाऱ्या सगळ्यांकडेच आहेत, सगळ्यांकडे कोणीही परिपूर्ण नाहीये. एक लक्षात घ्या, ज्यावेळेस असा पत्रावीर आपण बसतो ना, पहिलं लक्ष आपण आपल्या ताट्यात बघतच नाही, त्याच्या ताट्यात बघतो तिकडे काय. पण मुळात आपल्या ताटात पण त्याच्याही पेक्षा भले कमी का असे ना, किंवा असलं तरी तेवढं तरी आपल्याला वाटतं त्याच्या ताटात जास्त आहे. प्रत्येकाला त्रास आहेच, कुणाला मुलांचा असेल, कुणाला आर्थिक असेल, कुणाला शारीरिक असेल, कुणाला सामाजिक असेल, किंवा तोही नसला तर कुणाला बायकोचा तरी त्रास असेल, किंवा तोही नसला तर नवऱ्याचा तरी त्रास असेलच असेल. पण ही अशी एक जागा आहे की तिथे आपण मन खुलास. आता तुमच्याशी जेवढे फ्री फ्रँकली बोलले ना, मगच नसतं मी माझ्या मध्ये तुम्हाला इंटरप्ट करते किंवा काय, तेवढं मी घरी कधीच किंवा अदरवाईज कधीच नाही बोलत कुणाशीच. माझ्या मागे एक सिम्बॉल आहे, कडक आहे, ही कडक बाई आहे, म्हणजे मी कडक स्वभाव आहे माझा, म्हणजे असं माझं हे आहे का मी बाहेर कधीच बोलत नाही. पण इथे मी जितकी फ्री फ्रँकली बोलते, आणि त्याच्याही जास्त मी त्या 2-3 मी हे देईन, क्रेडिट देईन. कपिल, प्रेमनाथ, परत शैलेश भाऊ, मार्गेश, अजून बरेचसे आमचे त्या मागच्या वेळेस आपले सगळे एकत्र होते, जगन झाला, पप्पू झाला, हे सगळे त्यांना ते सांभाळतात. ते माझे फ्रेंड्स आहेत की हा गर्ल्स फ्रेंड्स आहेत, पण त्यांनी पण तितक्याच सात्विकतेने तितक्याच निष्ठेने हा नातं एवढं सुंदरपणे जपलंय वर्षभरात. तरी आम्हाला असं कधीच वाटलं नाही का अरे आपण नव्यानंच एकत्र आलोय. इतका एक्सपिरियन्स आणि इतका उत्तम त्यांनी म्हणजे मैत्री निभावलेली आहे. आणि नवीन एक मैत्रीचं नातं खरंच तुम्ही मिस कराल. मला वाटतं तुम्ही जर याच्यावर ऍक्टिव्ह नसाल ग्रुपवर तर खरंच ऍक्टिव्ह राहा, थोडं तरी राहा. कारण ती जे एक ना पूर्ण दिवस असा मोठा आपल्याला स्पीच पाहिजे किंवा मोठा असा हे पाहिजे असं काही नाही. ग्रुपमध्ये आम्ही 2-3 जण आहोत, ज्या थोडासा तरी गुड मॉर्निंग, गुड नाईट, किंवा नाही वेळ मिळाली रत्नमाला झाली तरी येईल ती, मला थोडा वेळ नाहीये मी निघते, पण ती हजेरी दाखवणार. हा इतकं म्हणजे मी थँक्यू, खरंच थँक्यू. का गेल्या वर्षी तर गेट टुगेदर पासून तर ती आतापर्यंत आय एम फुल्ली ऍक्टिव्ह. थँक्यू सगळ्यांसाठी, मी सगळ्या फ्रेंड्स.
हट्टी, मला जे पाहिजे ते पाहिजे आणि जशी मी आहे स्पोर्ट्स मध्ये असायची, सिंगिंग कॉम्पिटिशन, भाषण काही असू दे, मला पाहिजे म्हणजे मला करायचंय, मी करायची. म्हणजे असं नाही होणार हे ते हे माझ्या ह्याच्यात नाही. घरी तरी आता माझे मिस्टर मला म्हणजे असं तुम्हाला भेटून मला फ्रेंड भेटतो असं काही नाही. मी घरी माझे मिस्टर आणि मी फ्रेंड सारखेच राहतो. असं बोलणं वगैरे असं स्ट्रिक्ट काही नाही, हे नको करू असं नाही बोलायचं ते नाही. आम्ही दोघं मित्र मैत्रिणीसारखे राहतो. आणि माझ्या मुली त्याच्यात आता आज मला विचारलं तेव्हा कुठला मित्र येणार तो गाडी करतो, मी नाही ना सचिन मामा तुला भेटायचंय त्यांना. म्हणजे घरात असं वातावरण आहे ना का मग असं टेन्शन असं मला कधीच नाही, ना घरी ना माहेरी ना सासरी. असं मी जशी आज आहे तशी 20 वर्षांनी पण अशीच राहील एवढा कॉन्फिडन्स आहे. फक्त एक दुःख आहे, माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आता नाही. भावना माझी आई, हा माझी बेस्ट फ्रेंड जी नाही आहे जगात, मस्त एवढीच कमी आहे माझ्या लाईफ मध्ये. बाकी सगळे ती असेल जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ती कुठेच जाणार नाही. मी सांगते नाही, पण फक्त आई या शब्दानेच डोळ्यात पाणी. जे लाईफ आहे म्हणजे मी छोट्यापणापासून मला म्हणजे काकांच्या बहिणी आणि आम्ही 6 बहिणी आणि 6 समजा भाऊ असे आहोत, म्हणजे काकांची मुलं आणि आम्ही. पण माझं जे लहानपण आहे ते जास्त बहिणींपेक्षा मी भावांमध्ये जास्त वाढलेले. त्याच्यामुळे कॉलेजला स्कूलपासून म्हणजे मित्र खूप म्हणजे मैत्रिणी पण खूप. पण मैत्रिणी माझ्या ज्या अशा असायच्या की ज्यांना मुलांशी बोलायला थोडंसं हे वाटायचं की नाही घरातल्यांना आवडणार नाही किंवा काय. पण माझं तसं नव्हतं, कारण मी म्हणजे माझं लहानपण भावांमध्ये जास्त गेल्यामुळे पूर्ण म्हणजे जास्त मित्रांकडे माझा कल जास्त असायचा किंवा मित्र माझे खूप म्हणजे. पण असं कधी हे नाही कोणत्या मित्राच्या बाबतीत पण असं कधीच ऐकायला नाही आलं की तो तसा विचार करतो माझ्या बाबतीत किंवा काय. असं सगळे चांगले मित्र भेटत नाही. पण लग्न जिथे झालं म्हणजे भाईंदरला मला आता म्हणजे, पण तिकडचं जे वातावरण आहे म्हणजे मी आता स्टेटसला गेल्या जिथेचे पण मित्रांच्या बरोबरचे फोटो पण एकदम फ्रँकली सगळे शेअर केलेले. तर माझ्या नंदा वगैरे बोलायला लागल्या की दादा वहिनी तुला काय आता बोलत नाही का. तर बरं का कशाला बोलायला पाहिजे. नाही तुझे म्हणजे असे फोटो असतात मित्रांबरोबर किंवा काय असं. तर नाही बरं कधी नाही अशी बोलत. तर तिकडचं जे वातावरण आहे म्हणजे मला तरी नाही आठवत का माझे मिस्टर ते हे लॅब्रियन आहेत, ते कधी असं सांगत नाही की माझी कोणतरी मुलगी मैत्रीण आहे असं. म्हणजे तिकडचं वातावरण पूर्ण असं चेंज आहे, असं हे नाही. त्याच्यामुळे म्हणजे मला ते आता असं कोणत्या गोष्टी बद्दल हरकत दाखवत नाही का नाही बाबा तू हे नाही किंवा मित्र कशी. तर मी त्यांनी स्वतः अनुभव कसा घेतलाय माझ्या मित्रांविषयी ते मी सांगते. कोरोना काळामध्ये असं हे होता की तेव्हा घरचे म्हणजे स्वतःची आपली घरची जी माणसं असतात ती पण त्यावेळेस माहिती झालं की ह्या माणसाला काहीतरी तर मग कोणा हे नाही करायचे. तर त्यावेळेस असा प्रसंग झाला की बरेच दिवस मी याच्यात नव्हती म्हणजे ऑनलाईन जास्त दिसली नाही किंवा काय. तर त्या फक्त एका म्हणजे ह्याने की बाबा ही बरेच दिवस ऑनलाईन दिसत नाही. तर एक दिवशी प्रेमनाथी मला फोन केला की काय प्रॉब्लेम आहे काय तर बरं हा थोडस बरं यांना म्हणजे केलंय आणि आम्ही दोघंही क्वारंटाईन आहोत. मुलं बरं जावेकडे आहेत म्हणजे माझ्या. तर तेव्हा काहीतरी आयुर्वेदिक असलं औषधाचं होतं. हा तेव्हा जॉब होता. हा बोलला की त्याच्यासाठी त्यांना मला फोन म्हणजे फोनवर फोनला हा काहीतरी आणि ते औषध घेऊन तो त्याचं कामाचं पूर्ण सर्व माझं सांभाळून फक्त लोकेशन पाठवतो. कधी त्याच्या आधी आला जातो बरोबर. लोकेशन पाठवायला सांगितलं तो तशा त्या दिवसांमध्ये तो आला आणि मी खाली माझ्या बिल्डिंगच्या खाली उतरली आणि मग त्याला सांगितलं का जे काय औषध आणलं त्याने सांगितलं असं घ्यायचं किंवा काय. मी बोलली गाडीवरच ठेव ना मी तिथूनच घेते ती तू काय म्हणजे हे नको हे करू वगैरे असं. तर
त्यांना पण एवढं हे वाटलं ना की ही एवढी मित्र करते असे माझे मित्र किंवा काय. पण वेळ प्रसंगी जेव्हा स्वतःची रक्ताची नाती पण आपल्यापासून लांब जातात किंवा काय, त्यांनी फक्त एवढ्या याच्याने ओळखलं मला का बाबा ही आता एवढी ऑनलाईन असते तर अजिबातच नाही, काही प्रॉब्लेम मध्ये आहे, तर त्याचा कामाचा व्याप सांभाळून माझ्या घरी माझ्या नवऱ्यासाठी औषध घेऊन आला. म्हणजे याच्यापेक्षा मित्र काय असू शकतो. एक दुसरा प्रसंग सांगते. एक दुसरा मित्र आहे, कॉलेजचा नाही, कॉम्प्युटर क्लासला असायची, तिकडचा मित्र आहे. एक दिवशी मी अशीच म्हणजे उपासनेला बसलेली आणि मिस्टर आले. आम्हाला इकडे लाखिवली रोडला जागा घ्यायची होती. तर तिथल्या जागे निमित्ताने एक कारवीच्या माणसाचं नाव आलेलं की त्याने आमच्या बाजूची म्हणजे जी जागा बघितली त्याच्या बाजूची जागा त्याने घेतली. असं मी फक्त बोलली की माझ्या मित्राचा मामा आय थिंक कारवीचा आहे. तर मी बसल्या जागेवरून तिथनं म्हणजे फोन केला. आता त्याचा मामा कारवीचा फक्त आहे, पण त्याने मला तिथेच म्हणजे 5 मिनिटात त्या माणसाचा नंबर म्हणजे मला ऍक्च्युली त्या माणसाशी बोलायचं होतं की तुम्ही कोणत्या रेटने जागा घेतली किंवा कशी आहे, क्लिअर आहे का, असं वगैरे बोलायचं होतं. तर त्याने तिथल्या तिथे 5 मिनिटात म्हणजे ते सर्व त्याचा नंबर वगैरे सगळं काढून दिलं. फक्त मला नावच माहिती होतं उमेश नाईक म्हणून. असं तर ते खूप चॅट पडले म्हणजे की यार तुझे मित्र कशी आहेत. म्हणजे असं हे पण आहे ना, टाइम पण आहे का हा बघू विचारतो मामाच्या मुलाला नंतर सांगतो. पण असं काहीच. तशाच माझ्या मैत्रिणीच्या कॉलेज पासून आणि हे म्हणजे जरी एक दिवस माझा कॉल नाही गेला तरी त्या म्हणजे असं हे करतात का आज काही कॉल केला नाही, मग हिला आज बरं नसेल का, मग ही खूप हे असेल का. माझ्या मुलांच्या बाबतीत सांगायचं, तू मध्ये विचारलेलं मला का मुलं कशी. मी बोलली की मुलगी थोडाच वेळ अभ्यासाला बसते पण ती म्हणजे करते पण जास्त वेळ बसायला नाही. तर बरं आहे ना, म्हणजे थोड्या वेळात पण करून घेते ती. पण मी त्यावेळेस बोलली की मुलाचं प्रकरण खूप वेगळं आहे. म्हणजे तर मुलाचं असं आहे की मुलगा आता डिप्लोमाच्या 3rd इयरला आहे, पण त्याचं जे नर्सरी पासून ते आतापर्यंत म्हणजे त्याच्याबरोबर मी आतापर्यंत म्हणजे सगळंच आता डिप्लोमा पूर्ण वेगळं आहे त्याचं. म्हणजे समजा 10वी पर्यंत जरी त्याचा अभ्यास मी घेऊ शकली तरी पुढचं आता घेणं थोडस हार्ड जाते. पण तो थोडासा कमजोर असा हे नाही, पण त्याला घेऊन म्हणजे ती सवय लावली की छोट्यापणापासून तर तू घेतलं तरच माझं होईल असं त्याच्या मनात पण आहे. हा, मानसिकता तशी झाली. त्याच्यामुळे त्याचं पण पूर्ण हे. पण ते कधी कधी असं होते ना की तो पेपरला निघून जातो तरी ते म्हणजे तेच प्रश्न किंवा तोच अभ्यास माझ्या डोक्यात असं फिरत असतो पूर्ण दिवस. त्या दिवशी पण मी खूप टेन्शन मध्ये होती. कोणाला तर बरं फोन करते, थोडस मन म्हणजे हलकं करते. 1-2 मैत्रिणींना फोन केला पण त्या खूप बिझी होत्या. नंतर याच्याशी बोलली तर हा बोलतो की नाही एवढं हे घेऊ नको. म्हणजे बोलल्यानंतर एकदम म्हणजे जे बहिणींना किंवा भावाला कोणा जे सांगू शकत नाही का बाबा मी काय कोणत्या याच्यातून जाते असं नाही. मिस्टर पण चांगले आहेत, सर्व पण चांगले आहेत, पण थोडी परिस्थिती म्हणजे हा म्हणजे मुलं असं का पूर्ण आयुष्य तसं बघितलं तर जास्तीत जास्त माझं मुलांवरच हे. त्यांच्या मागेच माझं पूर्ण आयुष्य. कधी बोलते का लग्नाच्या आधीच माझं आयुष्य खूप वेगळं होतं आणि तुमच्यामुळे माझं आता आयुष्य खूप वेगळं आहे. पण म्हणजे मुलांच्या म्हणजे असं मित्रांशी किंवा मैत्रिणींनी एक काही सांगितलं की एवढं काही हे नाही, तू घेतेस तू करेल हे, मग आपण थोडस तरी म्हणजे हे होतो त्याच्यात. हा, मन पण हलकं होते ना. कुठेतरी मन हलकं करायचं असलं की आपल्याला मित्राची किंवा मैत्रिणीचीच आठवण पडते. तिथेच आपण बस याच्यासाठी प्रत्येकाच्या आयुष्यात चांगली मैत्रीण चांगले मित्र हे असावे. आणि आपण असेच सर्व भेटू. आपण आहोत राहणार आहोत, राहतीलच. घाटाशी लाविला एक स्वर्गीय कल्पतरू. हे घाटाशी लाविला एक स्वर्गीय कल्पतरू. तरुला फांद्या 100, तरुला फांद्या 100. झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार.
हवार जोरात फुले विखुरली पाण्यात हे सुटलं हवार जोरात फुले विखुरली पाण्यात तरंग उठले 100 इथं रंग उठले 100 झाला आनंद आली बहार झाला आनंद आली बहार मेरे दिल की ये दुआ है कभी दूर न जाए मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए तेरे बिना हूँ जिना वो दिन कभी ना आए मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाना तेरे बिना हो जीना वो दिन कभी ना आए